Chala. So welcome everyone. Welcome to Sadava classes. You are in standard 10 and we have started your science and technology part 1. Part 1 मधला एक धडा झालाय आणि part 2 मधला एक धडा झालाय. Now we are taking the second chapter of part 1. Okay, second chapter of part 1 we are taking. So let's see आपण काल कुठपर्यंत आलो होतो. हो एक सेकंड ना संकेत आलाय. पिरियडिक क्लासिफिकेशन एलिमेंट चालू केलं होतं आपण आणि आपण पोहोचलो होतो मेरिट्स डिमेरिट्स अँड प्रॉपर्टी. आपण पाहिलं होतं मॉडर्न पिरियडिक टेबल आपण सुरू केलं होतं. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. ओके, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल राईट. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल मधले आपल्याला वाटतं फर्स्ट 2 पॅराग्राफ झालेले आहेत आपले. आपण झालेला एसपीडीएफ झिगझॅग लाईन झालेलं आहे. ओके, इथून आपल्याला सुरुवात करायचं आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स आपल्या इथून सुरू करायचं पेज नंबर 31. ओके चला. सो आधुनिक आवर्त सारणी आणि मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन बरोबर इथून आपण सुरू करणार आहोत. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं की आधुनिक आवर्त सारणीमध्ये जी काही मूलद्रव्यांची रचना केली किंवा मांडणी केलेली आहे ती कशी केली त्यांच्या अणुअंकावर आधारित केलेली आहे. ठीक आहे. तर एका आवर्तामध्ये शेजार जे मूलद्रव्य असतात त्यांच्यामध्ये थोडासा फरक असतो. मात्र दूर असणाऱ्या गुणधर्मामध्ये दूर असणारी जी मूलद्रव्य त्यांच्या गुणधर्मामध्ये तुम्हाला खूपच फरक दिसतो. एका कणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य असते व प्रवंत म्हणजे काय दिसतं ग्रेडेशन. ग्रेडेशन म्हणजे काय काही घटक कमी जास्त एक विशिष्ट पद्धतीने एखादा घटक वाढत जातो किंवा तो घटक कमी होत जातो. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्तांची वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहेत. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व कोणत्या आवर्तामध्ये ठेवायचे याला इलेक्ट्रॉन स्वरूपन असे म्हणतात. बरोबर, काय म्हणतात इलेक्ट्रॉन स्वरूपन. बरोबर. इलेक्ट्रॉन स्वरूपन हा काय नवीन विषय नाहीये. तुम्हाला ऑलरेडी इलेक्ट्रॉन स्वरूपन काय असतं तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतात. काय बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज व्हॉट. सी within a period the neighboring elements differ slightly in their properties while distant elements differ widely in their properties. So elements in the same group show similarities and gradation कळलं. ओके एखादी गोष्ट ओके ग्रेडेशन इज व्हॉट अ पर्टिक्युलर थिंग जी असते ती एका क्रमाने वाढत जाते किंवा एका क्रमाने कमी होत जाते त्याला ग्रेडेशन म्हणतात. सो in their property these characteristics of the group and periods in the modern periodic table are because of the electronic configuration. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे इट इज नॉट न्यू फॉर यू. हा शब्द नवीन आहे का नाहीये. ठीक आहे. काय शब्द तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा तुम्हाला पुढे सांगतो मी व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अँड देर आर सम प्रॉपर्टीज कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स. कॅरेक्टरिस्टिक ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स बघा. सो व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक. The characteristic of the groups and periods in the periodic table are understood by comparison of the properties of elements. Various properties of all elements in the group show similarity and gradation. However, the properties of elements slowly change slowly while going from one end to other. एका एंड वरून बघा लेफ्ट टू राईट जाताना काही गोष्टी चेंज होत जातात. हे कसं काय आहे सर्व तुम्हाला मी याच्यामध्ये सांगेन. बरोबर बघा काय आहे गण आणि याचे गुणधर्म काय बघायचे तुम्हाला दिले. गण आणि आवर्तांची वैशिष्ट्ये बघा काय दिलं गण आणि आवर्तांची वैशिष्ट्ये नवीन आलेले लक्ष द्यायचं स्क्रीनवर. मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता आवर्त सारणीतील गण आणि आवर्तांची वैशिष्ट्ये तुम्हाला समजतात. एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रवणता असते. मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये काय होतं जेव्हा आपण एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जातो म्हणजे डावीकडून उजवीकडे तर मूलद्रव्यांचे गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे थोडे बदलत जातात. बरोबर. आता गण काय आवर्त काय तुम्हाला माहिती आहे. गण म्हणजे काय उभे जे काही उभे स्तंभ आहे त्याला गण म्हटलेलं आहे. त्याला पिरियड्स म्हणतात. सॉरी ग्रुप म्हणतात. आणि आडवे जे आहेत त्याला आपण काय म्हणतो आवर्त किंवा पिरियड म्हणतात. बरोबर. आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपन काय आहे बघा गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय. आता इलेक्ट्रॉन स्वरूपांचा विचार केला बघा इलेक्ट्रॉनिक स्वरूपांचा विचार केला तर शॉर्ट मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपन काय आहे म्हणजे तुम्हाला मी शॉर्ट मध्ये सांगतो समोरच. कोणाचा नेटवर्क गेलाय का. असू द्या येईल नेटवर्क. संकेत घाडगेचा गेला होता. चलो येईल तो. इलेक्ट्रॉन स्वरूपन काय असतं बघा इलेक्ट्रॉनिक स्वरूपन नीट लक्ष द्या शब्द परत सांगतो तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूपन काय शब्द आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा इथे
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन जे असेल ते कॉन्फिगरेशन. ओके, हा शब्द आपला नाव. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. सी इलेक्ट्रॉन असेल तर इलेक्ट्रॉन नसेल ठीक, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. सी एक्झाम्पल बघा, स्क्रीनला सांगायचं नीट लक्ष पाहिजे, कारण हे एक्झाम्पल परत परत मला सांगावं लागतं, कारण तुम्हाला ते सुद्धा आले पाहिजेत म्हणून. काय इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बघा, सपोज सोडियम आहे. काय आहे सोडियम? सोडियम ऍटॉमिक नंबर ऑफ सोडियम किती आहे? 11. ऍटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11, राईट. त्याचा अणुअंग किती आहे? 11. दॅट मीन्स सगळ्यात सुरुवातीला किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन. बरोबर, किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन्स इन फर्स्ट ऑर्बिट. देन सेकंड ऑर्बिट मध्ये देअर आर 8 इलेक्ट्रॉन्स इन सेकंड ऑर्बिट. अँड व्हॉट रिमेन्स, किती उरतात? 1. सो द फर्स्ट 1 इलेक्ट्रॉन इन लास्ट ऑर्बिट. ठीक आहे, 1 इलेक्ट्रॉन लास्ट ऑर्बिट. डायग्राम तुम्हाला काढून दाखवायची म्हटलं तर बघा, सपोज दिस इज सेंटर. हा सोडियमचा सेंटर बघा, Na. हा फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड ऑर्बिट मध्ये मॅक्झिमम हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? 8 इलेक्ट्रॉन्स. आणि थर्ड ऑर्बिट मध्ये आता उरतो किती? एकच इलेक्ट्रॉन. सो द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन एज इलेक्ट्रॉन, याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. दिस इज नोन एज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अँड लास्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1 आहे. सो याची व्हॅल्यू किती आहे? इलेक्ट्रॉनचे जे संयुजा आहे बघा, संयुजा इलेक्ट्रॉन संख्या किती आहे? 1 आहे. इथे किती आहे? 1 आहे. ठीक आहे, व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन म्हणतात. व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन किती आहे? 1 आहे. लास्ट मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्याला व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन म्हणतात किंवा संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतात. आता हे आपल्याला बदलत जातं पुढे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं पण आहे जेव्हा आपण ऑलरेडी क्लासमध्ये त्यावेळेस सुद्धा. आता यात काय होतं बघा, ह्यात जे घटक असतात ते घटक बदलत जातात. आता बघा, तुम्हाला डायरेक्ट मी ह्याच्यात सांगतोय, तुमच्या डायग्राम मध्ये डायरेक्ट लिहूया इकडे. हा सी, आपल्याला थर्ड रो बघायची. काय बघायची? थर्ड रो. नीट लक्ष द्या, आपल्याला थर्ड रो बघायची आहे. डायरेक्टली थर्ड रो तुम्हाला दाखवतो बघ मी. सोडियम मॅग्नेशियम दिसतं, 11-12 दिसतं तुम्हाला, दिस वन. सोडियम मॅग्नेशियम. ठीक आहे, इथून मग इकडे या बाजूला अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि ऑर्गॉन. हे थर्ड रो एलिमेंट्स आहेत. कोणती रो आहे? थर्ड रो, तिसऱ्या आवर्तातील गुणधर्म मध्ये. ठीक आहे, तिसऱ्या आवर्तातील गुणधर्म. आता तुम्ही याचा विचार नीट केला बघा, इथे किती आहे अनुअंक? किती याचा? 11. इथे अनुअंक आहे 12. 13, 14, 15, 16, 17, 18, राईट. नाव इफ यू कन्सिडर द इलेक्ट्रॉन्स, कोणते इलेक्ट्रॉन? इकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. कोणते तुम्हाला पाहिजे? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. इफ यू सी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हिअर, इफ यू सी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हिअर, नाव व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हिअर हा किती? इथे 1, हिअर इट इज 2. मी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सांगतो, व्हॅलेन्सी नाही. संयुजा इलेक्ट्रॉन सांगतो, संयुजा नाही. 4, 5, 6, 7, 8, राईट. ठीक आहे, मी संयुजा सांगत नाही. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वेगळे आणि व्हॅलेन्सी वेगळे. संयुजा आणि संयुजा इलेक्ट्रॉन वेगळे. जर व्हॅलेन्सी म्हटले आपण, व्हॅलेन्सी किंवा संयुजा, तर याची संयुजा आहे 1, याची आहे 2, ओके, याची आहे 3. अल्युमिनियम इज 3 आणि सिलिकॉन इज 4. बट फॉस्फरस 5 येतं का? नाही. मग इथून डिक्रीज होत होते परत. इथे येतं 3, सल्फर इज 2, क्लोरीन इज 1 अँड ऑर्गॉन इज 0. आता हे कसं काय आलं बघा. सी, मी तुम्हाला ऑलरेडी क्लासमध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे. हाऊ इट केम, कसं काय आलं बघा हे. तर द व्हॅलेन्सी इज वॉट टेंडेन्सी टू गेन और लूज इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, संयुजा म्हणजे काय? एखाद्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन घेण्याची किंवा देण्याची क्षमता. घेण्याची किंवा इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता, राईट. आता इफ यू सी हिअर, इथे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 1, 2, 3, 4. सी 4 काय? सिलिकॉन. काल तुम्हाला सांगितलं सिलिकॉन काय आहे? धातू सदृश्य आहे. इट इज अ मेटॉलॉइड. सो इथपर्यंत बघा, फ्रॉम 1 to 3 इथपर्यंत काय? दे आर मेटल्स. लक्षात घ्या, हे काय आहेत? मेटल्स आहेत. दे आर मेटल्स म्हणजे काय आहे? ते धातू आहेत. लक्षात घ्या, ते काय? धातू आहेत. वाय? बिकॉज दे टेन टू लूज इलेक्ट्रॉन. हे काय करतात? हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे, हा 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन, इथे 2, दे टेन टू लूज इलेक्ट्रॉन. हे काय करतात? देऊन टाकतात. ओके, दे टेन टू लूज इलेक्ट्रॉन्स. नाव therefore they are known as valence electrons. सॉरी, therefore they are metals किंवा त्याला म्हणतो धातू म्हणतो. आता जे इकडे होतात ना बघा, हे बघा, हे 3, 2, 1. तर यांची व्हॅलेन्सी 3, 2, 1 आहे. दॅट मीन्स दे टेन टू गेन इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन घेतात. लक्षात घ्या, हे इलेक्ट्रॉन घेतात. दे टेन टू गेन इलेक्ट्रॉन्स. म्हणून यांना काय म्हणतात? नॉन मेटल्स. काय म्हणतात? नॉन मेटल्स किंवा अधातू. काय म्हणतात? नॉन मेटल्स किंवा अधातू, राईट. याच्यामध्ये उरला कोणता बघा? द मिडल वन, हा बघा, हा फोर्थ वन. सो दिस इज मेटलॉइड.
Metalloid is what? Because he can he can give electron or he can gain electron. तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा घेऊ शकतो. सो इलेक्ट्रॉन दिल्यावर तो धातू होतो आणि आणि जर इलेक्ट्रॉन घेतला तर तो काय होतो? अधातू होतो. जर त्याने इलेक्ट्रॉन ओके इफ ही gives electron then it is a metal. If it receives electron, जर इलेक्ट्रॉन रिसीव्ह झाले then it is a non metal, right? आणि सगळ्यात शेवटी काय होतं बघा तुम्हाला इथे अर्गॉन. हा इलेक्ट्रॉन घेत नाही, इलेक्ट्रॉन देत नाही बिकॉज इट्स व्हॅलेन्स इज 0. इफ यू सी हिअर द मेटॅलिक कॅरेक्टर बघा मेटॅलिक कॅरेक्टर काय झालंय इकडून इकडे जाताना डिक्रीज झाले. मेटॅलिक कॅरेक्टर धातूचे गुणधर्म कसे झाले कमी झाले अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कसे झाले इन्क्रीज झाले. अधातूचे गुणधर्म वाढत गेले. बरोबर समजलं तुम्हाला. संयुजा बघा इकडून इकडे जाताना संयुजा इथपर्यंत वाढत गेली इथून परत संयुजा कमी झाली. व्हॅलेन्सी गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम सोडियम टू सिलिकॉन देन अगेन इट इज डिक्रीजिंग फ्रॉम सिलिकॉन टू अर्गॉन. सिलिकॉन टू अर्गॉन. गेटिंग सगळ्यांना समजतं इथपर्यंत. काही डाऊट आहे का इथपर्यंत कोणाला? नेहा नाही. हे ऑलरेडी तुम्ही वाचन पण केलं पाहिजे का नुसतं तुम्ही पुस्तकावर किंवा मी शिकवतो म्हणून तसं तुमचं वाचन सुद्धा झालं पाहिजे. यू मस्ट रीड ना. चला पुढे जाऊया आता. हे ते सांगितलं मी परत परत ते सांगत नाहीये बघा. अनुअंक 92 असलेल्या युरेनियम या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्ये अनुअंक 93 ते 118 ही मानवनिर्मित आहेत. लक्षात घ्या मानव तयार केलेली आहेत. ही सर्व मूलद्रव्ये किरणोत्सारी व अस्थायी असून त्यांचे आयुष्यमान खूप कमी असतं. आयुष्य कसं त्यांचं फार कमी आहे. त्यानंतर आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय आहे? पहिलं मूलद्रव्ये त्यांच्या चढत्या अनुक्रमांकाने मांडली आहेत. हे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. अनुक्रमांकच्या चढत्या क्रमाने त्यांना मांडलेलं आहे. दुसरं जे काही उभे स्तंभ आहेत त्यांना आपण गण म्हटलंय. काय म्हटलं? गण म्हटलं. एकूण 18 गण आहेत. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य तुम्हाला दिसते. म्हणजे एका खाली एक जे मूलद्रव्य आहेत त्यांचं काय तुम्हाला दिसतं? साधर्म्य दिसतं. त्यानंतर आडव्या ओळींना आपण आवर्त म्हणतो. किती आवर्तन आहेत? 7 आवर्त आहेत. एका आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसरीकडे गेला तर काय तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हळूहळू बदलत जातात. हे तुम्हाला मी आता सांगितलं. डावीकडून उजवीकडे जाताना तिसऱ्या आवर्तामध्ये काय होतं की तिसऱ्या आवर्तामध्ये काय होतं डावीकडून उजवीकडे जाताना तुमचे धातू गुणधर्म कमी होत जातात आणि अधातू गुणधर्म वाढत जातात. ओके इफ यू गो फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स गोज ऑन डिक्रीजिंग अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरिस्टिक्स गोज ऑन इन्क्रीजिंग. समजलं इथपर्यंत? परत रिपीट करतो बघा. चलो हे डू यू नो हे फक्त तुमच्या इन्फॉर्मेशन साठी. इट इज ओनली फॉर युअर इन्फॉर्मेशन. Uranium has atomic number 92. All the elements beyond uranium with atomic numbers 93 to 118 are man-made. They are man-made. All these elements are radioactive and unstable and have a very short life. त्यांची life कशी असते? It is very short life. They are very short life. Right? पुढे in the modern periodic table, what is given? Elements are arranged in an increasing order of their atomic number. आता atomic number काय हे तुम्हाला मी काल सांगितलेलं आहे. ठीक आहे. सगळ्यांनी मला तुमच्या चॅट मध्ये ऑप्शन आहे बघा चॅट मध्ये. तिथे मला चॅट मध्ये atomic number म्हणजे काय शॉर्ट मध्ये सांगा. अणुअंक म्हणजे काय शॉर्ट मध्ये सांगा. मराठीवाले मराठी टाईप करून पाठवू शकता. तुम्हाला ऑप्शन इथे. तुमचं माझं लेसन होईपर्यंत अणुअंक काय हे मला आता आलं पाहिजे तुमच्याकडून उत्तर. तुम्हाला जसं मिळेल तसं तुम्ही अणुअंक पाठवा. atomic number is what मला पाठवून द्या. Vertical columns are called as groups. Vertical columns are called as groups. There are 18 groups. How many groups are there? 18. And the chemical properties of the elements in the same group show similarity and gradation. They show similarity and gradation. Horizontal rows la काय म्हणतो? Period. Horizontal rows are called as periods. There are in all 7 periods. There are in all 7 periods. The properties of elements change slowly from one end to the other. Okay, they change from one end to the other. हे तुम्हाला आता सांगितलेलं आहे. Getting guys? चलो. लेट्स गो अहेड. हा तुम्हाला काल सांगितलं पूर्ण मी एक्सप्लेन केलं आहे. ठीक आहे. आता आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन बघा. इलेक्ट्रॉन स्वरूपन तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला दाखवलं इथे आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन. इथे तुम्हाला पोटॅशियम आणि ऑर्गनचं उदाहरण दिलेलं आहे. पोटॅशियम आणि ऑर्गनचं उदाहरण दिलेलं आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं की ऑर्गनचं जो काय आहे ऑर्गन इकडे बघा ऑर्गनचं जे काही व्हॅलेन्सी ऑफ ऑर्गन इज 0 बिकॉज त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन काय 288 आहे. राईट. इथं मागे तुम्हाला सांगितलं सोडियम इज 281. आता जो शेवटचा 1 आहे ना इथे 2 आला बघा. मॅग्नेशियम इज 282. देन अल्युमिनियम इज 283. So in this way it is increasing. Silicon is 284, phosphorus 285, sulfur 286, chlorine 287. First सुरुवात कुठून झाली होती? हायड्रोजन.
सुरुवात करून झाली ती हायड्रोजन. ओके, हायड्रोजन 1, हेलियम 2. हे काय तुमचं इलेक्ट्रॉन सॉरी ॲटॉमिक नंबर आहे, अणुअंक आहे. मग आणि त्याच्या खाली अणुअंक आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपण दिलेलं आहे बघा इथे. 2.2, 3, 4 वगैरे आणि लास्टला हे सगळ्यात ना हे हेलियम, निऑन, आर्गॉन हे सगळे काय आहेत ते राजवायू आहेत, निष्क्रिय वायू. दे आर noble gases. See, potassium. Potassium दिला आहे 281, 2881. First orbit, how many electrons? 1 electron. Sorry, first orbit, sorry, 2 electrons. Not 1 electron, 2 electrons. So, maximum number of electrons in first orbit किती असतात? 2 असतात. Maximum number of electrons in first orbit किती आहेत बघा इथे? 2 आहेत. राईट? देन सेकंड ऑर्बिट मध्ये किती असतात? तुम्हाला दिले सेकंड ऑर्बिट 8. तुम्ही मोजू शकता. इथे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. So 8 electrons are there. थर्ड मध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम आहेत आणि फोर्थ मध्ये किती असतात? 18 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम असतात. तिथे किती आहे? तिथे एकच आहे. बिकॉज त्याचा अणुअंकच किती आहे? ॲटॉमिक नंबर्स किती आहे तुमचा? 21 आहे. नाही, 19 आहे. गेटिंग? सो हे जे तुम्हाला दाखवलं ना, दिस इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याला म्हणतात इलेक्ट्रॉन स्वरूपन. काय म्हणतात? इलेक्ट्रॉन स्वरूपन. समजलंय? परत रिपीट करू का? चला. चलो. So this is known as electron periods and electron configuration. बघा, this is periods and electron configuration किंवा electronic configuration जे असेल ते electronic configuration. Getting easy आहे? चला. राहुल साळुंके लवकर आलाय बिचारा. लवकर म्हणजे उशीर आलाय. नाव याच्या पुढे बघा काय दिलं तुम्हाला. पहिली जी रो असते ना त्याला म्हणतात KLM. ठीक आहे, KLM आणि N असे ते आहेत. KLM आणि N. परत सांगतो इथे इथे सांगतो बघा तुम्हाला डायरेक्टली. द फर्स्ट रोहित चव्हाण, रोशन चव्हाण, चलो आ जाओ. फर्स्ट जो ऑर्बिट असते ना, फर्स्ट दिस इज के. फर्स्ट ऑर्बिट असते ना त्याला आपण के म्हणतो. पहिली कक्षाला के म्हणतात. सेकंड इज नोन ॲज एल. थर्डला म्हणतात एम. तिसरीला एम म्हणतात. लास्ट जे असते ना त्याला म्हणतात एन. या काय ऑर्बिट्स आहेत, कक्षा आहेत. कशाच्या? इलेक्ट्रॉन्सच्या. कळलं का? KLM आणि एन. म्हणजे बघा हे 2 इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत? के मध्ये. ओके. देन 8 इलेक्ट्रॉन्स आर इन एल ऑर्बिट. देन अगेन 8 इलेक्ट्रॉन्स आर इन नदर एल ऑर्बिट. आणि जो फर्स्ट राहतो तो कुठल्या ऑर्बिट मध्ये आहे? एन ऑर्बिट. सॉरी, KLMN. इथे एम आहे. KL आणि MN. KLMN हे तुम्हाला पुढे दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे काय होतं, सुरुवातीला पहिला कवच भरला होता, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथा असे हळूहळू कवच भरला जातात. KLMN इथे दिलं बघा तुम्हाला. के मध्ये किती असतात? सो मॅक्झिमम इलेक्ट्रॉन नंबर्स, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन नंबर्स के मध्ये किती आहेत? मॅक्झिमम 2 आहेत. एल मध्ये किती? मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त लक्षात घ्या 2. त्यानंतर 8. एम मध्ये सुद्धा 18 असतात पण 8 आधी भरले जातात. देन एन मध्ये मॅक्झिमम किती आहेत? 32. फॉर्म्युला काय? 2n स्क्वेअर. फॉर्म्युला तुमचा 2n स्क्वेअर. व्हॉट इज द फॉर्म्युला? 2n स्क्वेअर. ठीक आहे. काय राव ना तुमचं काय नेटवर्क येत नाही का? जातोय कसं असं? चलो. So this is the electron capacity of KLMN. KLMN. K is the first shell. Second is L, M and N. Formula 2 raised to n square. Formula 2n square. कळलं? तुम्हाला पुढे झालं व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी पण मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. व्हॅलेन्सी काय असते? ॲटॉमिक साईज वॉट, देन मेटॅलिक नॉमेटिक कॅरेक्टर्स काय असतात हे आपल्याला सर्व शिकायचं आहे. डोंट वरी, थोडासा वेळ लागेल. बट विल सी इच अँड एव्हरी टॉपिक. विल सी. ठीक आहे, चला. आता काय झालं तुम्हाला बघा पुढे तर आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल. आधुनिक आवर्त सारणी आवर्ती कल म्हणजे पिरियडिक ट्रेंड. काय पिरियडिक ट्रेंड बघा. सो आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणी काही बदल कल असे म्हणतात. आता याच्यात काय काय आहे तर मूलद्रव्यांच्या संयुजा, अणु आकारमान, धातू अधातू गुणधर्म हे सगळे विचारात घेतले जातात. ठीक आहे.
Getting? So periodic trend. What is the periodic trend? When the properties of elements in a group, in a period or a group of the modern periodic table are compared, certain regularity is observed in their variation. It is called as periodic trends. So the periodic trend कुठे पाहायला मिळतो आपल्याला? फर्स्ट व्हॅलेन्सी, atomic size and metallic नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मी मागेच तुम्हाला काही गोष्टीची सुद्धा कल्पना दिलेली आहे. गेटिंग? ठीक आहे, 2 मिनिटं थांबायचं, एकच मिनिटं. काय शिकायचं तुम्हाला? संयुजा. बघा, संयुजा म्हणजे काय तर मी तुम्हाला संयुजा हा या विषय बऱ्याच वेळा खूप एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, पण तरी आपल्या लक्षात राहत नाही, असू द्या. मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं मगाशी. संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा नसते, हाही फरक आहे. ठीक आहे, पहिलं डायरेक्टली याच्यावर जाऊया आपण. बघा, आता संज्ञा तुम्हाला कोणकोणत्या आहेत? अणुअंक, इलेक्ट्रॉन स्वरूप आणि संयुजा. आता पोटॅशियमचा विचार करा तुम्ही. काय झालं तुम्हाला? पोटॅशियमचा विचार करा तुम्ही. जर पोटॅशियमचा विचार केला, तर पोटॅशियम तुमचं कुठे येतं? मगाशी सांगितल्याप्रमाणे पोटॅशियमचं संयोजक किती येते? 1 येते. पोटॅशियम संयोजक किती येते? 1 येते. बरोबर? बघा, संयोजक पोटॅशियमचे किती येते? 1 येते. पोटॅशियमचा अणुअंक किती आहे? 19. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. इथे दिले बघा. दुसऱ्या कक्षेमध्ये असतात 8 इलेक्ट्रॉन. 2 आणि 8 किती झाले? 10. तिसऱ्या कक्षामध्ये असतात 8 इलेक्ट्रॉन, किती झाले? 18 आणि 1 19. बरोबर? आता हा 1 19 आहे, हा इलेक्ट्रॉन फ्री आहे. लक्षात द्या, हा कोणता इलेक्ट्रॉन तुमचा? फ्री इलेक्ट्रॉन आहे. कोणता इलेक्ट्रॉन आहे तुमचा? फ्री इलेक्ट्रॉन आहे. त्याला मुक्त इलेक्ट्रॉन म्हणतात. काय म्हणतात? मुक्त इलेक्ट्रॉन. बरोबर? फ्री इलेक्ट्रॉन आहे, याला मुक्त इलेक्ट्रॉन म्हणतो आपण. फ्री म्हणजे मुक्त आहे. आता फ्री यासाठी म्हणतात, की त्याला अजून कोणाचं बंधन नाही. मगाशी बघितलं असेल. इट इज ओन्ली वन. सो आता काय होतं? व्हॉट हॅपन्स? दी पोटॅशियम. पोटॅशियम काय करतो? हे गिव्हज द इलेक्ट्रॉन. तो डोनेट करतो इलेक्ट्रॉन. काय करतो? इलेक्ट्रॉन तो देऊन टाकतो, दान करतो. सो व्हॉट हॅपन्स? त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूप बघ. हा जो 1 इलेक्ट्रॉन, हा 1 देऊन टाकतो तो. 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे काय होतं? त्याचं जे स्वरूप पण आहे ते कसं बनतं? 2 8 8. सो द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेंजेस टू 288. काय म्हणजे तुमचं 288. राइट? किती झाले? 288. तुमचं ऑर्गन बरोबर झालं. सो आता काय झालं? 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे दिस पोटॅशियम इज रिटन ॲज के प्लस. काय म्हणतात त्याला? के प्लस. इलेक्ट्रॉन किती दिला? 1. देअरफॉर त्याची व्हॅलेन्सी किती आली? 1 आली. व्हॅलेन्सी किती आली? 1 आली. गेटिंग? व्हॅलेन्सी किती आली? 1 आली. सिमिलरली व्हॅलेन्सी त्याच्यानंतर दुसरा जो आहे, समजा आपण मगाशी बघितलं सोडियम. सोडियमचं संयोजक किती आहे? 1 आहे. इलेक्ट्रॉनिक सॉरी व्हॅलेन्सी 1 आहे. मॅग्नेशियम 2, अॅल्युमिनियम 3, सिलिकॉन 4. आता 4च्या नंतर 5 येते का व्हॅलेन्सी? नाही. व्हॅलेन्सी 4च्या पुढे जात नाही. लक्षात ठेवा. व्हॅलेन्सी डझंट गो बियॉन्ड 4. 4च्या नंतर 5 येत नाही. तर परत ती येते रिव्हर्समध्ये येते. 4 3 2 1. 4 3 2 1. तुम्हाला एक्झाम्पल डायरेक्ट तुमच्या ह्याच्यात दाखवतो. इकडे. मगाशी सांगितलं तरी परत रिपीट करतो तुम्हाला मी. इकडे बघा. 4 3 2 1. इकडे बघा. इथे बघा. इथे समोर दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे. सोडियम, मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड ऑर्गन. ठीक आहे. या प्रत्येकाची जर व्हॅलेन्सी तुम्ही काढायची म्हटली, ठीक आहे, याची जर तुम्ही याची संयोजा काढायची म्हटली, सो इथे किती येतो? 1. याची संयोजा 2. याची व्हॅलेन्सी 3. सिलिकॉन 4. आता याच्यावर 5 येत नाही. इथे किती येणार? परत 3 येणार. 3 2 1 आणि इथं 0. समजलं? मॅक्सिमम व्हॅलेन्सी किती असते कोणत्या इलेक्ट्रॉनची? कोणत्या मूलद्रव्याची किती असते? 4 असते. लक्षात घ्या. सो संयोजक किती असते? 4 असते. याच्या पुढे ती नसते. कारण हे इलेक्ट्रॉन देतात आणि हे इलेक्ट्रॉन घेतात. बघा, याने दिलेला इलेक्ट्रॉन हे घेतात किंवा दुसरे कोणतरी घेऊ शकतात. हा फरक असतो. ओके, दिस इज द डिफरन्स. गेटिंग? सो व्हॅलेन्सी कळलं तुम्हाला? व्हॅलेन्सी इज व्हॉट? व्हॅलेन्सी अँड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हे फरक आहे. लक्षात घ्या. देयर इज अ डिफरन्स बिटवीन द व्हॅलेन्सी अँड व्हॅलेन्सी एलिमेंट्स. सॉरी, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. They are determined by the outermost shell of an atom. Atomच्या outermost shell मध्ये ठरवलेले असतात. गेटिंग? दुसरं तुम्हाला दिलेलं आहे atomic size. आता अणूचा आकार. आता सिंपल गोष्ट बघा रे. जेवढे इलेक्ट्रॉन्स वाढणार, सी atomic size म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन्स वाढणार, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गोज ऑन इन्क्रीजिंग, द साइज ऑफ द ॲटम गोज ऑन इन्क्रीजिंग. बरोबर की नाही? साधी गोष्ट. याच्यामध्ये कुठलं तत्व असं काय नाहीये तुम्हाला. याला अणूचा आकार कसा असतो बघा. तर आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. तुम्ही शिकलेला आहात. अणूचे आकारमान अणूच्या त्रिज्येवरून ठरवतात. अणूची त्रिज्या कशी ठरते? अणुकेंद्रक आणि बाह्यतम कवचामध्ये ठरते. म्हणजेच काय तर अणूचा आकार हा अणूच्या त्रिज्येवरून ठरतो आणि अणूची त्रिज्या कशावरून ठरते? त्याच्या इलेक्ट्रॉन्समुळे. म्हणजेच काय तर
त्याला एक हे पण आहे पिकोमीटर मध्ये म्हणतात. कशामध्ये म्हणतात? पिकोमीटर. आपण जनरली कसं मोजतो? सेंटीमीटर, मिलीमीटर किंवा मीटर. तर इथे काय वाजतं? पिकोमीटर. खूप लहान एकक आहे. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. 1 पिकोमीटर म्हणजे काय? वजा 12. 6 - 12 मीटर. तर आपल्याला काय दिसेल? आवर्तामध्ये जर तुम्ही डावीकडून उजवीकडे गेलात, तर अणुत्रिज्या कमी होत जाते. लक्षात घ्या. डावीकडून जर तुम्ही उजवीकडे गेलात, तर अणुत्रिज्या कमी होत जाते. यामागचे कारण काय? तर एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना एका अणुअंक एकेकाने वाढत जातो. म्हणजे केंद्रकावरील धन प्रभार एक अंकाने वाढत जातो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्या बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. कशामध्ये जमा होतो? बाह्यतम कवचात जमा होतो. म्हणजेच काय? तर लक्षात घ्या. परत सांगतो बघा. डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कशी होते? कमी होत जाते. बरोबर? डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन कुठे ओढले जातात? केंद्रकाकडे ओढले जातात. मग त्यामुळे तुमचं काय होतं? आकारमान कमी होत जातं. त्यामुळे आकारमान कमी होत जातं. म्हणजे डावीकडून उजवीकडे गेल्यावर बघा पोटॅशियमची त्रिज्या किती आहे? 231. ते जर तुम्ही पुढे गेलं सोडियमची 186 आहे. रुबिडियम 444, लिथियम 151 हे तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. आता वरून खाली येताना जर तुम्ही घनातून खाली बघा, घनामध्ये खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते. हा फरक लक्षात घ्या. ठीक आहे. डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते आणि घनामध्ये जेव्हा तुम्ही वरून खाली येता तर आकारमान काय होतं? वाढत जातं. याचे कारण घनात खाली जाताना नवीन कवचाची भर पडत जाते आणि त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन काय होतात? अणुकेंद्रक यांच्यामध्ये अंतर वाढत जाते. ठीक आहे. बरोबर? हं. Atomic size is what? Atomic size determined by the number of electrons. So if you go from left to right, the number if you go from left to right, काय होतं? atomic size goes on decreasing. Atomic size दाखवतो आपण पिकोमीटर मध्ये. कशामध्ये? पिकोमीटर. सी PIOCOMETR पिकोमीटर. And 1 picometer is equal to 10⁻12 meter. 1 picometer is equal to 10⁻12 meter. ठीक है. Now if you go if you go down, if you while going down a group, the atomic size goes on increasing. समजतंय तुम्हाला इथपर्यंत? atomic size goes on decreasing. पुढे तुम्हाला मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स आहेत. त्यानंतर तुमचं काय राहिलंय बघा. आणि आता हा लेसन आपला उद्या होऊन जाईल, आज होणार नाहीये. ठीक आहे. आज माझ्या मते होणार नाही लेसन. उद्या तुमचं लेसन शक्यतो